हे नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवरंग नवरात्री या सेगमेंटमध्ये. आणि आजचा दिवस आहे 5वा आणि रंग आहे हिरवा. तर आज मी, आई आणि रियांशी आम्ही सगळे गेलो मंडपात दर्शनाला हिरवी साडी नेसून. आणि मग आम्ही असंच म्हणजे चाललेलो. तर बघा देवीला किती छान हिरव्या रंगाची साडी नेसवली. आणि आज ना मित्रांनो भयंकर गर्दी होती, कारण आता नवरात्रीचा शेवट जवळ येत चाललाय ना, म्हणून सगळ्यांची ओटी भरणी आणि त्या सगळ्या कामामुळे खूप जास्त गर्दी होती. तर आज देवीचं रूप बघा कसं छान निखरून आलेलं आहे. आणि मित्रांनो देवीचे हे जे हार आहेत ना, ते स्पेशली आमच्या बिल्डिंगमधल्या एका काकूंनी बनवलेले आहेत घरी. तर किती छान दिसतात बघा ते. आणि वैशिष्ट्य असं आहे की ते हार घरी बनवलेत, सो किती छान आहे बघा. आणि ही कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ही आमची लक्ष्मी, आमच्या घराची लक्ष्मी. आणि आता हे सगळं झालं आणि आता आम्ही निघालेलो गरब्याला. तर आई सहजच असं डेकोरेशन बघत होती. तिला असं म्हणजे एखाद्या मंदिरात आल्यासारखं फील येत होतं, एवढं चांगलं डेकोरेशन केलेलं. आणि मग आम्ही निघालो गरब्याला. मस्त चालत चालत डेकोरेशनची मजा घेत घेत आम्ही गरब्याला निघालो. तर बघा DJ वाले किती छान वाजवत होते. ॲक्च्युली DJ नाही आहे, तो लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे. बायका बघा किती एकदम उत्साह, जोश, हा काय जोशने गरबा खेळतात बघा एकदम. आणि त्यात लहान मुलं आणि त्यात बघा ती रियांशी. गरबा कमी आणि पळणं धावणं जास्त आहे त्याचं. यात आमच्या रियांशीला नुकत्याच दांड्या घेऊन दिलेल्या, दांड्या खेळत बसली. सगळ्यांच्या बघून तिने पण हट्ट केला दांड्या खेळायचा. तिला दांड्या जाऊन आणून दिल्या मी, आणि मग मी पण गरबा खेळत होते. आज मी मस्त एक बांधणीची साडी नेसलेली. बघा किती छान दिसते ती साडी. मित्रांनो गरबा खेळताना मी एक गोष्ट नोटीस केली की म्हणजे जितक्या उत्साहाने, जितक्या पॉवरनी, एनर्जीनी मुली म्हणजे तरुण बायका गरबा खेळत आहेत, त्याच उत्साहाने म्हाताऱ्या बायकासुद्धा गरबा खेळत आहेत. आणि त्याबरोबर छोटी लहान लहान बाळंसुद्धा गरबा खेळतात. ते बघा किती सुंदर दिसतंय बघा.